पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील कोचाई गावात प्रकल्पग्रस्त शेतकरी कुटुंबातील लक्ष्मी परसू बरफ वय 47 वर्ष या महिलेने मुंबई बडोदरा एक्सप्रेस वे प्रकल्पासाठी संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्यामुळे आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे। या पीडित महिलेच्या कुटुंबांना त्यांच्या हक्काचा मोबदला वेळेत व योग्य प्रकारे मिळावा यासाठी प्रशासनाने तत्काळ पावले उचलणे गरजेचे आहे। ही घटना राज्य व केंद्र शासनासाठी एक इशारा आहे। अशा मोठ्या प्रकल्पामुळे प्रभावित होणाऱ्या लोकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले गेले पाहिजेत। संबंधित प्रकरणाचा योग्य तपास होऊन कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज राज्य प्रतिनिधी शैलेश तांबडा, जिल्हा पालघर। आईला आम्हाला सांगितले होते काय पैसा नाही भेटणार काय नाही करू काय असं करत होती। ते टेन्शन ते दिवशी पास घेत होती। परसूत राजाचा मुलगा आहे मी। आम्हाला चेक पण नाही भेटले। ते दिवशी चेक दिले आम्हाला भेटलेच नाही। बाबा बोटीत गेलेला होता ते आल्यावरच भेटणार सांगितलं ना। त्या आईने आत्महत्या केली। आज पण बोलवले तरी पण नाही भेटले। आता त्याची हक आम्हाला पाहिजे। जागा गेली सर्व गेले काय आम्ही खाणार पण काय। किती वर्षापासून तुम्ही जमीन कसं आता 4-5 पिढी गेली। 4-5 पिढ्यापासून आता आम्ही पण आता वडील पण डोकरा झाला। आता आमचे पण 2-3 मुलगे आहेत ते पण खाणार काय। आता सगळी जागा गेली काय नाही घर बनवायसाठी पण नाही करणार काय आम्ही। आम्हाला हक का पाहिजे सरकारकडून। ये गलत बात है। ऐसा विषय नहीं है कि उनको मुआवजा मिला नहीं तो उन्होंने सुसाइड किया। दिस इज कम्प्लीटली रॉन्ग। त्यांच्या कुटुंबाने सांगितलेलं आहे। त्यांच्या कुटुंबाने आरोप केलेला आहे। त्यांचे कुटुंब म्हणतात की आम्ही चेक घ्यायला गेलेलो होतो आम्हाला दिला गेला नाही। आमची जमीन पूर्ण लेवल करून गेली आणि त्यामुळे घरामध्ये डिप्रेशनचं वातावरण आलं म्हणून सुसाईड केला असा कुटुंबांचा आरोप आहे। ठीक कुटुंबांचे आरोप असेल परंतु याच्यामध्ये काय आहे ज्यांच्या नावानी नोटीस आहे फक्त त्यांच्याच आम्ही चेक वगैरे देऊ शकतो। त्यांच्या नवरा किंवा त्यांच्या मुलाला वगैरे आलं ते देऊ शकत नाही कारण त्यांच्या अंगठा वगैरे घ्यावंच लागतं। तर ते आम्ही फक्त त्यांच्या नावाने नोटीस आहे त्यांच्याच देऊ शकतो। जे शेतकरी आहेत हे किती दिवसात त्यांना मोबदला भेटणार आहे? ज्यांच्या ऑलरेडी नोटीस वगैरे डिस्ट्रीब्यूट आहे त्यांना 1-2 दिवसात आम्ही मोबदला देणार आहे। ज्यांनी पेमेंट नाही घेतली ज्यांचं झाड सुटला होता किंवा ज्यांच्या कागदपत्र ज्यांनी सबमिट नाही केले लवकरात लवकर कागदपत्र सबमिट करा आम्ही पेमेंट तुम्हाला देतो। बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।